आता याच्यापासून तयार होणारी सूत्र जर आपण बघितली तर या प्रत्येक जे काही सजातीय स्वरांच्या 3 जोड्या आहेत, या प्रत्येक जोडीमधून 4 सूत्र आपल्याला भेटत असतात. मग कोणकोणती 4 सूत्र आपल्याला भेटतात तर आपण जर बघितलं तर याच्यातून 4 भेटतील, याच्यातून 4 सूत्र भेटतील आणि याच्यातून सुद्धा 4 सूत्र भेटतील. म्हणजे आपल्याला दीर्घत्व संधीमध्ये टोटल सूत्र जर बघायची म्हटली तर 12 सूत्र आपल्याला बघायची. त्याच्यातलं फक्त एकच एक्झाम्पल आज आपण घेऊया, म्हणजे जेणेकरून एक एक सूत्रानुसार आपल्याला जायचंय. मग याचं सूत्र जर आपण बघितलं तर लक्षात घ्या, दोन्ही अ हे रस्व जरी आले तरी सुद्धा त्याच्यापासून तयार होणारा जो काही वर्ण असतो तो दीर्घ असतो. म्हणजे उदाहरणार्थ काय सांगितलं तर लक्षात घ्या, अ अधिक अ बरोबर काय तयार होईल तर आज तयार होतो. लक्षात ठेवायचं म्हणजे काय, पहिल्या पदातील शेवटचा वर्ण रस्व असला आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण सुद्धा रस्व असला तरी सुद्धा आदेशयुक्त तयार होणारा वर्ण जो काय तो दीर्घ स्वर असतो. म्हणून या संधीला दीर्घ संधी या नावाने ओळखलं जात असतं किंवा दीर्घ आदेश या नावाने ओळखलं जात असतं. आता इथं जर आपण एखादं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कसं उदाहरण देता येईल याचं, तर याचं उदाहरण जे काय आहे ते आपल्याला देता येईल दादोंड. कशा पद्धतीने देता येईल तर एखादा आपण सोपा शब्द घेऊया, सोप्यापासून आपण बघूया. मग पहिला शब्द आपण घेऊया, कोणता शब्द आहे तर शब्द आहे बघा महिला आश्रम किंवा महिलाश्रम शब्द आहे. कुठला शब्द आहे महिलाश्रम. आता या महिलाश्रम मध्ये जर आपण बघितलं तर महिलाश्रम या शब्दाचा विग्रह कसा होतो, संधीमध्ये कमीत कमी 2 पद असतात आणि यांची विग्रह करता आली पाहिजे. मग याचा विग्रह जर आपण बघितला तर कसा विग्रह होईल तर विग्रह होईल बघा महिला अधिक का होईल आश्रम, अधिक का होईल आश्रम. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण कुठला आहे तर पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण कुठला आहे आय. दोघी जरी एकत्र आले तर मी तुम्हाला सांगितलंय दोघी दीर्घ असले तरी सुद्धा दीर्घच तयार होतो, दोघी रस्व असले तरी सुद्धा काय होतो दीर्घच तयार होतो. मग याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर आ अधिक आ जर आला तर आपल्याला डबल आ नाही लिहिता येणार, आपल्याला काय लिहायचं आहे सिंगल आ लिहायचं आहे. मग हा जो आ आहे तो आपल्याला कुठून भेटला रे तर या ला मधून आ काढला होता आणि या आ मधून आ काढला होता, दोघांमधून आपल्याला आ भेटलाय. इथून आपण काय काढून घेतलाय ला मधून आ काढलाय म्हणजे ल काय झाला दादांनो अपूर्ण. हा पूर्ण इथे लिहून टाका, याला इथे लिहिला की म्हणजे हा आ जो काय तो याच्यामध्ये मिक्स करा, याच्यामध्ये आ मिक्स केला तर ला तयार होतो. हा ला आपल्याला कुठून भेटला तर या दोघी वर्णातून भेटला. उरलेला शब्द कुठला आहे तर उरलेला शब्द श्रम जो काय तो इथे लिहून टाका आणि उरलेला शब्द जो काही मही शब्द आहे तो पुढे लिहून टाका. शब्द काय तयार होतो तर महिला आश्रम शब्द तयार होतो. हे स्वर संधीचं उत्तम उदाहरण लक्षात ठेवायचं. मित्रांनो जसं आज आपण संधीचं बघितलंय तसं येणारे जे काही पुढचे व्हिडिओ असतील या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत माहिती पोहोचवा.